नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज मी तुमच्यासमोर एक इतिहासावरचा प्रश्न 1857 पासून ते 1947 पर्यंतचा आधुनिक भारताचा इतिहास आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत। तर बघा काय आहे आपला आधुनिक भारताचा इतिहास। याच्यामध्ये परीक्षेसंबंधी सगळे महत्त्वाचे मुद्दे, मग ती पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, वनरक्षक, तलाठी, ग्रामसेवक परीक्षा असेल किंवा इतर कोणत्याही परीक्षा असतील, MPSC UPSC सुद्धा असतील, तरी या टॉपिकच्या पलीकडे आपले प्रश्न जाणार नाहीत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर बघा करूया आपण या व्हिडिओला सुरुवात। तर बघा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास याच्यामध्ये 1857 पासून आपण सुरुवात करणार आहोत। तर काय झालं होतं 1857ला? पहिले स्वातंत्र्य युद्ध झालेलं होतं। 1857च्या उठावाला विनायक दामोदर सावरकर यांनी प्रथम स्वतंत्रता संग्राम असं म्हटलेलं होतं। त्याच्यामध्ये सर्व सत्ताधीशांनी मिळून ब्रिटिश साम्राज्याच्या विरुद्ध एक निर्णायक लढा दिलेला होता। भले त्या लढ्यामध्ये भारतीय सत्ताधीशांचा पराभव झाला असेल आणि ब्रिटिशांचा विजय झालेला असेल, तरी पण त्याला प्रथम स्वतंत्रता संग्राम असं म्हटल्या जाते। त्यानंतर बघा मित्रांनो 1857 मध्ये पहिला स्वातंत्र्य युद्ध, त्याच्यानंतर महत्त्वाची घटना घडली आहे ती 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 ते 31 डिसेंबर 1885 रोजी मुंबईमध्ये गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये आयोजित करण्यात आली आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी त्या अधिवेशनाचे अध्यक्ष ठरविण्यात आले। त्याच्यापूर्वी हे अधिवेशन पुण्यामध्ये होणार होतं आणि त्याचे अध्यक्ष लॉर्ड रे राहणार होते। मात्र पुण्यामध्ये कॉलऱ्याची साथ असल्यामुळे त्या ठिकाणी ते अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं नाही आणि 1885ला ते मुंबईला घेण्यात आलं। इथूनच खऱ्या अर्थाने भारताच्या आधुनिक इतिहासाला प्रारंभ झाला असंही म्हणावयास हरकत नाही। त्यानंतर बघा 1885 नंतर महत्त्वाची घटना घडलेली आहे 1905 साली बंगालची फाळणी। बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्झन याने सुनियोजित पद्धतीने हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी केलेला त्याचा तो प्रयत्न होता। मात्र ती फूट काही होऊ शकली नाही। 1911 मध्ये बंगालची फाळणीला स्थगिती म्हणजे रद्द करण्यात आली होती। त्यानंतर बघा मित्रांनो 1905 नंतर 1906 साली मुस्लिम लीग या पक्षाची स्थापना ढाका या ठिकाणी करण्यात आलेली होती। नवाब सलीमुल्ला खान आगा खान यांच्या नेतृत्वामध्ये मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली होती। त्यानंतर बघा त्यानंतर काय झालेलं होतं महत्त्वाची घटना? त्यानंतर महत्त्वाची घटना 1907चं सुरत अधिवेशन। या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये पहिली फूट पडल्याची आपल्याला पाहायला मिळते। जहाल आणि मवाड यांच्यामध्ये ती निर्णायक फूट होती। त्याच्यानंतर जहाल गट त्याच्यातून बाहेर पडला। असाच याला सुरत अधिवेशन हे जास्त महत्त्वाचं आहे अभ्यासाच्या दृष्टीने। त्यानंतर बघा 1907 नंतर 1911 कडे आपण येऊ। तत्पूर्वी 1909 मध्ये मोर्ले मिंटो कायदा पास झालेला होता, हे सुद्धा लक्षात घ्या। आणि 1911 मध्ये राजधानी जी कोलकाता या ठिकाणी होती, कोलकाता या ठिकाणावरून राजधानी दिल्लीला हलविण्यात आलेली होती। ही घटना महत्त्वाची घटना आहे। लॉर्ड हॉर्डिंग दुसरा याच्या काळामध्ये राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती। त्यानंतर बघा मित्रांनो 1914 ते 1918च्या दरम्यान प्रथम विश्वयुद्ध या ठिकाणी सुरू झालेलं होतं। भारताला स्वातंत्र्य देणार अशी घोषणा झालेली होती। मात्र ब्रिटिशांनी भारताच्या पैशाचा फायदा प्रथम विश्वयुद्धामध्ये म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये करून घेतलेला होता। त्यानंतर बघा 1914 ते 1918 नंतर आपण येऊ 1915 कडे। 1915 मध्ये फार महत्त्वाची घटना घडली। काय होती महत्त्वाची घटना? गांधीजींचे भारतात आगमन। कोणाचे भारतामध्ये आगमन झालेलं होतं? तर गांधीजीचे भारतामध्ये आगमन झालेलं होतं। मग गांधीजी कुठे गेले होते? तर गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेलेले होते आपले व्यापारी मित्र दादा अब्दुल्ला यांच्या कामानिमित्त। 9 जानेवारी 1915ला ते मुंबईच्या अपोलो बंदरामध्ये दाखल झाले आणि खऱ्या अर्थाने भारताचा एक राष्ट्रनायक त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर बघा मित्रांनो 1915 नंतर 1916 मध्ये होम रूल चळवळ सुरू झालेली होती। आता होम रूल चळवळ ही आयर्लंडच्या धर्तीवर भारतामध्ये सुरू करण्यात आली होती ॲनी बेझंटच्या नेतृत्वामध्ये। मात्र महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळीचं नेतृत्व करणारे व्यक्ती होते लोकमान्य टिळक।
आणि अड्यार या ठिकाणी ॲनी बेझंट म्हणजे मद्रासमधील अड्यार या ठिकाणी ॲनी बेझंटनी होम रूल चळवळ सुरू केलेली होती. त्यानंतर बघा 1916 नंतर काय घडलेलं होतं तर 1917कडे येऊ. 1917मध्ये चंपारण्य सत्याग्रह झालेला होता. चंपारण्य हे ठिकाण बिहारमध्ये आहे आणि त्या ठिकाणी नीड उत्पादक शेतकऱ्यांचा हा मोठा काय होता, मोठा सत्याग्रह होता. गांधीजींनी त्याला मदत केली आणि तो लढा काय झालेला होता, यशस्वी झालेला होता. त्यानंतर बघा मित्रांनो 1917 नंतर 1919कडे येऊ. आता 1919च्या आधी बघा मित्रांनो या ठिकाणी अहमदाबाद गिरणी कामगार लढाई झालेला होता. भारतातील तो पहिला कामगार लढा होता आणि त्या कामगार लढ्यामध्ये महात्मा गांधीजींना यश मिळालेलं होतं. कामगारांचं अधिकार आणि हक्क त्या ठिकाणी मिळालेले होते. तेच कायदे पुढे 1939 पर्यंतही लागू झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर 1947मध्ये कामगारांसाठी नवीन कायदे तयार करण्यात आलेले होते. त्यानंतर बघा मित्रांनो 1919मध्ये काय झालेलं होतं तर 1919मध्ये रौलेट कायद्याच्या विरोधामध्ये जालियनवाला बाग म्हणजे अमृतसरमध्ये जालियनवाला बाग आहे पंजाबमध्ये, त्या ठिकाणी लोक सभा घेतलेले होते. डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि अजून एक व्यक्ती होते, त्यांच्या अटकेच्या निषेधार्थामध्ये सभा भरलेली होती. मात्र या सभेवर जनरल डायर या ब्रिटिश अधिकाऱ्याने अमानुष गोळीबार केला आणि प्रचंड शेकडो लोक त्या ठिकाणी मरण पावलेले होते. ठीक आहे. 13 एप्रिल 1919 या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड झालेलं होतं. त्यानंतर बघा मित्रांनो 1919 नंतर आपण 1919 आणि 1920 या दरम्यान खिलाफत चळवळ सुरू झालेली होती. आता खिलाफत म्हणजे काय, खिलाफत म्हणजे खलिफा, तुर्कस्तानचा खलिफा होता. त्या खलिफाला ब्रिटिशांनी पदच्युत केलेलं होतं, पदावरून काढलेलं होतं. त्याच्यामुळे भारतातील मुस्लिमांनी हे आंदोलन सुरू केलेलं होतं आणि हिंदू मुस्लिम ऐक्याला पाठिंबा म्हणून महात्मा गांधीजींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि खिलाफत चळवळीचे महात्मा गांधीजी काय होते, अध्यक्ष होते. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा मित्रांनो 1919 आणि 1920च्या नंतर असहकार चळवळ सुरू झालेली होती. असहकार आंदोलन काय होतं तर असहकार आंदोलन होतं की ब्रिटिशांना कोणत्याच कामामध्ये मदत करायची नाही, त्यांच्या प्रशासनामध्ये नाही, त्यांच्या कोर्टामध्ये जायचं नाही, त्यांचे जे नियम बनवले ते नियम पडायचे नाही. अशा प्रकारचा खूप जोरामध्ये हे आंदोलन सुरू होतं. महात्मा गांधींनी घोषणा केली होती की 1 वर्षात स्वराज्य आम्ही मिळवून देऊ, ही महात्मा गांधींची घोषणा होती. मात्र तसं होऊ शकलेलं नाही. तर का होऊ शकलेलं नाही बघा, कारण 1920 नंतर 1922मध्ये चौरी चौरा या ठिकाणी संतप्त जमावाने एका पोलीस चौकीला आग लावली आणि त्या पोलीस चौकीमध्ये 22 शिपाई जळून काय झालेले होते, राग झालेले होते आणि आपल्या चळवळीला हिंसक आंदोलन प्राप्त झालं असं गांधीजींना वाटलं. त्याच्यामुळे त्यांनी ही चळवळ मागे घेतलेली होती. मग गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतलेली होती, त्याच्यामुळे बरेच लोक दुखावले गेले होते, खास करून तरुण लोक. आणि याच्यातूनच नाराज होऊन भगतसिंगांनी क्रांतिकार्याच्या मार्गाचा वापर सुद्धा केलेला होता. मग आता काँग्रेसमधील काही तरुण नेते होते, जसं मोतीलाल नेहरू, त्याच्यानंतर चित्तरंजन दास, नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या लोकांनी थोडी नाराजी व्यक्त केलेली होती. आणि त्यानंतर त्यांनी पुढे काय केलं होतं ते आपण पाहू. त्यानंतर 1923लाच याच लोकांनी चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली होती आणि निवडणुका लढवण्याचं ठरवलेलं होतं. याला गांधीजींचा होता विरोध होता. याच्यामध्ये फेरवादी आणि नाफेरवादी असे 2 गटसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ही गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. 1923 नंतर 1924मध्ये काय झालं होतं तर महात्मा गांधीजी आणि बॅरिस्टर जिना याच्यामध्ये चर्चा घडून आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा 1927चा कालखंड होता. 1957मध्ये सायमन कमिशन भारतामध्ये आलं. सायमन कमिशन भारतामध्ये आलं कारण 1919च्या कायद्याअंतर्गत जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता, भारतीयांना काहीतरी प्रशासनिक सुविधा द्यायच्या आणि भारतीयांना शांत करायचं असा ब्रिटिशांचा हेतू होता. त्याच्यासाठी सायमन कमिशन भारतामध्ये आलं. मात्र या सायमन कमिशनमधील 7ही सदस्य युरोपियन असल्या कारणाने भारतीयांनी मोठ्या प्रमाणामध्ये काळे झेंडे त्यांना दाखवण्यात आले होते. असाच एक मोर्चाचं नेतृत्व लाहोरमध्ये लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली झाला आणि त्या ठिकाणी लालाजींच्या छातीवर लाठी खावी लागलेली होती याच्यामध्ये. आणि नंतर काही वेळानंतर लाला लजपतराय यांचं काय झालेलं होतं, निधन झालेलं होतं. तर त्याचाच बदला पुढे भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. अधिकाऱ्याचं नाव होतं सॉन्डर्स. पुढे बघा 1927 नंतर 1929मध्ये महत्त्वाचं अधिवेशन भरलं, ते आहे लाहोर अधिवेशन. आणि या लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आलेली होती. हे रावी नदीच्या काठावर भरलेलं अधिवेशन होतं. त्याच्यानंतर कराची अधिवेशन, हे सुद्धा महत्त्वाचं आहे.
पूर्ण स्वराज्य मिळवण्याचं ठरलेलं होतं. त्यानंतर बघा 1930ला काय घडलेलं होतं, तर 1930ला सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्यात आलेली होती. काय करायचे, ब्रिटिशांचे संपूर्ण कायदे मोडायचे, ते सुद्धा विनयानं मोडायचे, कुठल्याही प्रकारची हिंसा न करता. आणि या सविनय कायदेभंगाअंतर्गत महात्मा गांधीची खूप महत्त्वाची यात्रा मानली जाते आणि ती यात्रा आहे दांडी यात्रा. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील दांडी या ठिकाणी गांधीजींनी सकाळी 8:30 वाजता मीठ उचलून मिठाचा कायदा मोडलेला होता. कारण मीठ ही जीवनावश्यक वस्तू होती आणि मिठावर ब्रिटिश सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये कर लादलेलं होतं. तर त्याला विरोध म्हणून गांधीजींनी काय केलं होतं, मिठाचा कायदा मोडलेला होता. गांधीजीसोबत हजारो अनुयायी जुळलेले होते. म्हणजेच काय म्हटलं जाते, नेताजी सुभाषचंद्र बोसनी म्हटलं की या घटनेची तुलना केलेली होती की काहीतरी एलवरून निघाला वगैरे असं तसं. ठीक आहे, तर बघू ते नंतर आपण. त्याच्यानंतर बघा 1930 नंतर 1931मध्ये गांधी आयर्विन करार झालेला होता. गोलमेज परिषदांचं या काळामध्ये आयोजन करण्याचं ठरलेलं होतं. मात्र आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही म्हणून गांधीजींनी नकार दिलेला होता. लंडन या ठिकाणी गोलमेज परिषदाचं आयोजन केलं होतं. मात्र पहिल्या गोलमेज परिषदेला जी 1930मध्ये भरली, गांधीजी म्हणजेच काँग्रेसचं प्रतिनिधित्व नसल्यामुळे ती योजना काय झाली होती, फेल ठरलेली होती. त्यानंतर गांधी आयर्विन यांच्यामध्ये करार झालेला होता आणि गांधीजी गोलमेज परिषदेला ज्यांचं त्यांचं ठरलेलं होतं. त्यानंतर बघा मित्रांनो 1932मध्ये काय झालेलं होतं, तर पुणे करार झालेला होता. कारण त्याच्याच आधी ब्रिटनचे पंतप्रधान होता रामसे मॅकडोनाल्ड यांनी काय केलं होतं, यांनी जातीय निवाडा घोषित केलेला होता. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याचं घोषित केलेलं होतं. त्याच्या विरोधामध्ये महात्मा गांधीजींनी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये एक आंदोलन सुरू केलेलं होतं. त्यालाच पुणे करार, येरवडा करार किंवा गांधी आंबेडकर करार या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतर बघा मित्रांनो 1932 नंतर 1935मध्ये भारत सरकारचा कायदा पास झालेला होता. याच कायद्याअंतर्गत फेडरल कोर्टाची स्थापना झालेली होती, RBIची स्थापना झालेली होती, प्रांतामध्ये निवडणुका घेण्याचं ठरलं होतं. खूप मोठ्या घटना या 1935च्या कायद्यामध्ये देण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर बघा 1935 नंतर आपण येऊ 1937कडे. तर काय झालं होतं 1937मध्ये, प्रांतात निवडणुका पार पडलेल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसची सत्ता प्रांतांमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. जनमत काँग्रेसकडे होतं हे आपल्याला 1937च्या निवडणुका सांगतात. त्यानंतर बघा मित्रांनो 1939मध्ये काय झालं होतं, तर दुसरं विश्वयुद्ध सुरू झालं होतं. 1939च्या दरम्यानमध्ये मित्रपक्ष वगैरे यांच्यामध्ये काय सुरू झालेलं होतं, ते दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं. त्यानंतर बघा 1940ला ऑगस्ट प्रस्ताव मांडण्यात आलेला होता ब्रिटिशांकडून. ठीक आहे, सर स्टॅफर्ड क्रिप्स त्याच्या नेतृत्वामध्ये ऑगस्ट प्रस्ताव मांडण्यात आलेला होता. त्यानंतर बघा 1942ला भारत छोडो चळवळ सुरू झालेली होती. गांधीजींनी म्हटलं वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात करा, कारण भारत छोडो चळवळीमध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्याच्यामुळे वैयक्तिक सत्याग्रहाला काय झालेली होती, सुरुवात झालेली होती. तर 1942चं आंदोलन आहे भारत छोडो आंदोलन. त्यानंतर बघा 1943मध्ये काय झालं होतं, तर 1943मध्ये आझाद हिंद सरकारची स्थापना झालेली होती. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर 1945मध्ये बघा 1945मध्ये दुसरे महायुद्ध काय झालं होतं, समाप्त झालेलं होतं. कारण अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकलेला होता आणि मोठा विध्वंस घडून आलेला होता. त्याच्यानंतर दुसरे महायुद्ध काय झालेलं होतं, संपुष्टात आलेलं होतं. त्यानंतर बघा मित्रांनो कोणती घटना महत्त्वाची आहे, तर बघा 1945 नंतर 1946मध्ये कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलेलं होतं. हे कॅबिनेट मिशन भारतासाठी भारतीयांनी काय बनवायला पाहिजे, तर स्वतंत्र संविधान बनवायला पाहिजे याच्यासाठी होतं. आणि कॅबिनेट मिशन्सनुसार भारताचं संविधान तयार करण्यात आलं होतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा 1946 नंतर 1947मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पार पाडण्यात आलेला होता 18 जुलै 1947ला. आणि त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1947मध्ये भारत हे स्वतंत्र राष्ट्र तयार झालेलं होतं. मात्र भारत हे स्वतंत्र राष्ट्र तयार होताना अजून एका राष्ट्राची निर्मिती झाली आणि ते राष्ट्रामध्ये पाकिस्तान होय. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे थोडक्यात संक्षिप्त इतिहास तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला
सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आमचे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला अभ्यासामध्ये आमची थोडीफार मदत होईल. चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. धन्यवाद.